नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत टेक्समोगल एसएस पोलरायझर डोमेस्टिक आणि कमर्शियल यूज साठी। तर भारतामध्ये सर्वप्रथम आपण 100% फुल्ली ऑटोमॅटिक आणि ISI मोटरमध्ये, त्याच्यानंतर 100% कॉपर वाइंडिंग मध्ये पूर्णपणे कंपनीतून पॅकिंग व्हायच्या अगोदर पूर्ण टेस्ट केली जाते, ओके टेस्टेड। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 in 1 आहे, मेक इन इंडिया आहे। तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्णपणे फुल्ली ऑटोमॅटिक कशी ऑपरेट होते आणि एक्सेसरीज काय आहे, त्याचे फायदे काय आहे, कसा वापर केला जातो आणि कशासाठी वापर केला जातो। तर याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे सगळ्या प्रकारची धान्य, खारीक, खोबरं, मिरची, मसाले पण होतात। त्याच्यानंतर गाईसाठी, जनावरांसाठी भरडा वगैरे पण होतो। त्याच्यानंतर आपण प्रथम ह्या चक्कीला वरच्या बाजूने बरेच कस्टमरची डिमांड होते की आम्हाला वरच्या बाजूने झाकण पाहिजे, तर आपण याला वरच्या बाजूने झाकण डोअर पण केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी 3 HP ची चक्की सुद्धा आपली सिंगल फेजवर चालते। तुम्ही पाहू शकता 15 एम्पियर 3 पिन टॉप दिलेलं आहे, 15 एम्पियर प्लग मध्ये तुम्ही ही वापरून चालू शकता घरातील सिंगल फेजवर। तर याच्यामध्ये ही एक प्लेट दिलेली आहे मित्रांनो। ही प्लेट जी आहे ती आपण जिथं मसाले दळताना जे होपर लावणार आहे, ती मसाल्याचं होपर ज्यावेळेस लावायचं नसेल त्यावेळेस धान्य दळायचं आहे, त्यावेळेस ही प्लेट जी आहे ती इथं अशी लावायची आहे आणि इथं ही प्लेट लावून धान्य दळू शकतो। त्यानंतर ज्यावेळेस मसाले दळायचे ही प्लेट काढून बाजूला ठेवू शकता। इकडे तुम्ही पाहू शकता इथं मसाल्याचं हे होपर दिलेलं आहे, बरोबर। त्याच्यानंतर हा डब्बा दिलेला आहे कंटेनर, याच्यामध्ये पीठ स्टोरेज होतं, इथं स्टँडवर ठेवायचं आहे। त्यानंतर त्या डब्याला अटॅच करण्यासाठी ही रिंग आणि एक फडकं दिलेलं आहे, म्हणजे ते पीठ जे आहे याच्या माध्यमातून डायरेक्ट डब्यामध्ये जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कॅरी करण्यासाठी हे दोन साईडने 2 हँडल लावायचे ते। तर अशा पद्धतीने इथं अटॅचमेंट दिलेली आहे। तर हे हँडल एक दिलेले आहे त्याच्याबरोबर। त्यानंतर हा क्लिनिंगसाठी ब्रश दिलेला आहे। त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या दिलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला गरजेनुसार वापरायच्यात। ही जी जाळी आहे ही अशा पद्धतीने जाळी इकडे आपण बसून पाहूया, ही जाळी आहे। तर अशा वेगवेगळ्या तुम्ही पाहू शकता ह्या 6 जाळ्या आहेत। तर त्यानंतर हा जो एक नट आहे तो हे डोअर लॉक करण्यासाठी आहे, तो इथे लावला जातो, बरोबर। अशा पद्धतीने लॉक होतं। त्यानंतर दळून झाल्याच्या नंतर आपण ही जाळी साफ करतो, जाळी बसवायची जागा साफ करतो, चेंबर क्लिनिंग करतो। हा चेंबर क्लिनिंग करायचा असतो। आणि हे जे कटर दिलेलं आहे मित्रांनो, हे पूर्णपणे 304 ग्रेडमध्ये एसएसचं दिलेलं आहे। आणि हे जे या ग्रेड 340 ग्रेडमुळं तुमचं जे पीठ आहे ते पूर्णपणे नॅचरल पद्धतीने येणार आहे, प्रोटीन्स विटॅमिन्स आहे असे राहणार आहे त्याच्यामध्ये। आणि याचं जो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वर्ण सेटिंग लावायची नाही आहे धान्य दळताना। फक्त मसाले दळताना तुम्हाला होपरमध्ये मॅन्युअली टाकावं लागतं, परंतु धान्य दळताना ही पूर्णपणे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे।